खडका रोड परिसरात नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं। यावेळी संतोषभाऊ चौधरी यांच्या हस्ते फीत कापून सदर शुभारंभ करण्यात आला असून कार्यकर्ता वर्ग फार मोठ्या संख्येत या ठिकाणी हजर होता। खडका रोड परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन नुकतंच पार पडलं। माननीय श्री संतोषभाऊ चौधरी यांच्या हस्ते सदर उद्घाटन या ठिकाणी फीत कापून करण्यात आलं। त्याचप्रमाणे श्रीफळ वाढवून या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ या ठिकाणी झाला। या प्रसंगी गफ्फार मलिक, नईम पठाण, आशिक खान, शेर खान, अख्तर पिंजारी, राजेंद्र चौधरी, जगन सोनवणे, उमेश नेमाडे, मोहन निकम यांसह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिका सदस्य, कार्यकर्ता वर्ग व समर्थकांची फार मोठ्या संख्येत उपस्थिती पाहायला मिळाली। कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळत होता। खडका रोड परिसरात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी मोहन निकम यांनी आपले विचार मांडले। यावेळी बोलताना बीजेपी ही मानवीय विचारांच्या विरोधात काम करणारी पार्टी असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं। खडका रोड या ठिकाणी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मोहन निकम यांची उपस्थिती पाहायला मिळाली। या प्रसंगी त्यांनी उपस्थित सर्वांना संबोधित केले। यावेळी बोलताना भाजप ही मानवीय विचारांच्या विरोधात जाऊन काम करणारी पार्टी असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं। निवडणूक अतिशय महत्वाची असणारी ही निवडणूक आहे। या देशात आपण सगळ्यांना धर्मनिरपेक्ष ताकद पुढे आणायची आहे। आणि मित्रांनो, भारतीय जनता पार्टी, शिवसेना हे जाती आणि धर्मांध शक्ती आहे। हे लोक देश जाळतात, माणसाची मनं पेटवतात, वस्त्या उद्ध्वस्त करतात। दलित असेल, मुस्लिम असेल, भटके असतील, विमुक्त असेल, या सगळ्यांवर अन्याय करणारी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पार्टी। अल्पसंख्यक समाज के सभी दोस्तों, आज यहाँ पर सबसे पहली बात तो ये बता देना चाहता हूँ कि भारतीय जनता पार्टी का मतलब क्या है। भारतीय जनता पार्टी का नाम ये भारत जलाओ पार्टी है। नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत झालेला गोध्राकांड हा विसरण्याजोगा नसल्याचं वक्तव्य या ठिकाणी उमेश नेमाडे यांनी केलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। उमेश नेमाडे यांनी बीजेपीने अल्पसंख्याकांना जी वागणूक दिली आहे ती योग्य नाही असं म्हणत मोदींच्या कारकिर्दीत घडलेला गोध्राकांड हा निश्चितच विसरणारा नसल्याची या ठिकाणी आठवण करून दिली। कांकेर लोकसभा मतदार संघ से उम्मीदवार करके चुनाव लड़ रहे हैं। दोस्तों, आप सभी जानते हैं, सभी वक्ता ने यहाँ पे बताया है कि भाजपा क्या है। मैं ज्यादा वक्त तो नहीं लूंगा, लेकिन आप सभी को इतना ही बताऊंगा कि भाजपा जो गोधरा कांड से उन्होंने अपनी पहचान बनाई हुई है, जिन्होंने गोधरा कांड में हमारे मुस्लिम और अल्पसंख्यक भाइयों के ऊपर जो अत्याचार किए हैं, हमारी माता बहनों के ऊपर जो अत्याचार किए हैं, ऐसे लोग अगर सत्ता में आ गए तो आगे चलकर तुम जैसे हम जैसे अल्पसंख्यक लोगों को जीना मुश्किल हो जाएगा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष असलेले गफ्फार मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार कार्यालय उद्घाटनाप्रसंगी बोलताना अल्पसंख्याकांसोबत नेहमीच बीजेपीने अन्याय केला असल्याचं वक्तव्य केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेल्या गफ्फार मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खडका रोड परिसरात झालेल्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी आपलं मत मांडलं। यावेळी बोलताना बीजेपीने नेहमीच अल्पसंख्याकांसोबत अन्यायाची वृत्ती ठेवल्याचं ते म्हणाले। तर भारतीय संविधानाने टाटा, बिर्ला असो किंवा एखादा हमाल असो, सर्व नागरिकांना मतदान करण्याचा समान अधिकार दिलाय। सर्वांच्या मताचं वजन हे सारखंच असल्याचं म्हणत मतदान करण्याचं सर्वांना आवाहन केलं। आज जुल्म कर लिए, कल तो वरना पड़ेगा, जालिम की मौत नजदीक रहती है। पर घटना ने जो हमको हक दिया, या कॉन्स्टिट्यूशन ने, या बाबा साहेब अम्बेडकर ने जो घटना बनाई, उसमें हमारे वोट का जो वजन है, वो टाटा, बिरला और अंबानी की भी वोट का वही वजन है। ये बड़ा कारनामा हमारे देश की घटना ने की। तो आज हमारी ताकत नहीं है साबिर साहब के जालिमों से लड़ सके, पर जालिमों को नीचा दिखाने के लिए जो हमको वोट का हक दिया गया, वो वोट के हक से घड़ी का बटन दबाकर उसकी गलती पर नक दो, हम कामयाब हो जाएंगे इंशाल्लाह।
खडका रोड परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रचार कार्यालय याचं उद्घाटन माननीय संतोष भाऊ चौधरी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं। कार्यकर्त्यांमध्ये आगळावेगळा जल्लोष यामुळे पाहायला मिळत होता। कार्यकर्ता वर्गाची प्रचंड उपस्थिती या ठिकाणी होती। सर्वांना संबोधित करत असताना संतोष भाऊ चौधरी यांनी सध्या मतदानाची वेळ असल्यामुळे दिशाभूल केली जाऊ शकते असं देखील वक्तव्य केलं। माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खडका रोड परिसरात झालेल्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी सर्वांना संबोधित केले। यावेळी ते म्हणाले की मनीष जैन यांना यंदा 1,25,000च्या मताधिक्याने लीड देणार आहेत। तसेच दिशाभूलीचे प्रयत्न सध्या विविध पक्षांतर्फे केले जात आहेत। विरोधकांनी डुप्लिकेट मनीष जैन देखील निवडणुकीत उतरवल्याचं त्यांनी सूचक विधान या प्रसंगी केलं। तसेच कोई मुझसे कहीं भी रखे मैं रहता हूं इनके दिल में असं शायरीच्या अंदाजात बोलत वातावरणात त्यांनी हास्य फुलवलं। यावेळी विरोधकांना चिमटा घेण्यासही ते विसरले नाहीत। तसेच पुढे बोलताना डॉक्टर उल्हास पाटील यांनी आघाडी धर्म न पाळता अपक्ष नामांकन अर्ज दाखल केल्याने त्यांचं स्वागत माननीय संतोषभाऊ चौधरी यांनी केलं। संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे डॉक्टर उल्हास पाटील यांच्या विरोधात असल्याचं यावेळी ते बोलले। मुझे कहीं पे भी रखे लेकिन मैं रहता तो इनके दिल में हूं। अभी तोप हाथ में आई है, अभी बताएंगे किसमें कितना दम है। मैं इतना ही वादा आपको सभी को करता हूं हाजी साहब कि हमारे ये भुसावल तालुके में से 25,000 का लीड आपको देंगे देंगे देंगे। उधर हमको दुनिया भर का जो भी करना पड़ेगा वो करेंगे। अतिवादी शक्ति जो गलत लोग हैं कि जिन्होंने हमारे पे अन्याय किया है, ऐसे लोग यहाँ पे पैर जमाने की कोशिश करेंगे। मेरे को पता है कि यहाँ के लोग कितने मानते हैं। यहाँ पे तो एक वार्ड के इलेक्शन के लिए हेलीकॉप्टर से आते। मैं तो जिंदगी में मेरे कभी भी भूल नहीं सकता हाजी साहब, मैं नहीं भी रहा तो मेरे लोगों को इन्होंने सहारा दिया है। कुछ लोगों ने बोला कि मेरे प्रॉपर्टी जब्त हो गई, ये हो गया वो हो गया। अरे मैंने बोला भाई कितने उतारे 7-12 के, इनके ऊपर ऐसे उतार के मैं बोला फेंक दूंगा। कोई चिंता की जरूरत नहीं है क्योंकि मेरे को इनके आशीर्वाद है, इनकी दुआएं है और जिसके पास आशीर्वाद और दुआएं है उसको कोई भी बात की जरूरत पड़ती नहीं, ऐसा मैं समझता हूँ। मेरे सभी भाइयों को जितनी दिशाभूल करने की कोशिशें होंगी वो मैं आपको पहले बता देना चाहता हूँ। ये कार्यकर्ता जो अपने लोग जमे हैं, इनकी जिम्मेदारी है कि हमारी माँ बहन को जाके सब बातें समझाना है, बोलना है कि क्या क्या तरीके उनके चल रहे हैं। अभी एक मनीष जैन के लिए नकली मनीष जैन लाया, मेरे लिए भी संतोष शबीरदास चौधरी के लिए संतोष शंकर चौधरी लाया था, लेकिन मेरे को लोगों ने भाव लगा दिया आगे कि वोट खाने के लिए कुछ लोगों को खड़ा किया गया है। कोई बोलता होगा कि ये खड़ा किया है वो खड़ा किया है, उसमें आपको मालूम है कि डॉक्टर उल्लास पाटिल को भी खड़ा किया गया है। मुनवर भाई है, सब कांग्रेस वाले हैं, सब उनके विरोध में है और डॉक्टर साहब के तो पूरे डॉक्टर विरोध में है, पूरे जिले के डॉक्टर विरोध में है और पेशेंट उससे 10 पट विरोध में है। क्योंकि पेपर में अलग जाहिरात और वहां पे दूसरी जाहिरात। मैं आपको बताता हूँ हाजी साहब, वहां पे बताया जाता है कि 2500 रुपए में भाई तेरा सब ऑपरेशन कर देंगे और वहां पे ऑक्सीजन पे लटका देता। उसमें क्या बोलते हो, कौन सा आईसीयू रहता, आईसीयू में बिना हवा का आईसीयू जो रहता उसमें। तो ऐसे लोगों को हमारे ये लोग कभी माफ नहीं कर सकते जो गरीबों का अन्याय से लुटता है। महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व त्यानंतर त्यांच्या प्रतिमेला सर्वांनी वंदन करून महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली। या प्रसंगी पीआय सतीश देशमुख, एलपीएसआय नील कालटे, एसपीआय खमगड हे उपस्थित होते। श्री राजू डोंगरदिवे यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन या प्रसंगी करण्यात आलं। सदर कार्यक्रमात राजेश मोटे, छोटू निकम, मोहसिन शेख,
सलमान तडवी यांच्यासह अनेक मान्यवरांची देखील हजेरी पाहायला मिळाली. कंडारी या ठिकाणी अंगणवाडीचं बांधकाम करण्यात आलेलं आहे, मात्र हे बांधकाम अद्यापही पूर्ण झालेलं नाही. वारंवार या संदर्भात तक्रार संबंधितांकडे करण्यात आलेली होती, मात्र संबंधित प्रशासन हे पूर्णपणे सुस्त या ठिकाणी दिसतंय. कंडारी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये गेल्या 9 ते 10 महिन्यांपासून अंगणवाड्यांच्या बांधकामाचं काम थांबलेलं आहे. 4 अंगणवाड्यांचं बांधकाम हे थांबलेलं असून येथील विद्यार्थी कुठेतरी वरांड्यावरती किंवा इकडे तिकडे फिरत असतात. ग्रामपंचायत फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष या ठिकाणी केलेलं दिसतंय. या ठिकाणी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार वारंवार सी न्यूजच्या माध्यमातून चव्हाट्यावरती आणून देखील कंडारीच्या जनतेला प्रशासनासमोर आणून दाखवलेले असताना देखील अद्यापही प्रशासनाने कोणत्याही प्रकारची हालचाल केली नाही. प्रशासन पूर्णपणे सुस्त या ठिकाणी पाहायला मिळतंय. एकूण 20 लाखांचं बांधकाम या ठिकाणी संबंधित ठेकेदाराला दिलेलं होतं, परंतु यात फक्त 5 ते 6 लाखांचंच बांधकाम झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायती सदस्यांनी पंचायत समितीला वारंवार तक्रारी व अहवाल पाठवून देखील अद्याप याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही असं दिसतंय. वारंवार यासाठी नोटिसा देखील बजावण्यात आलेल्या आहेत. आता यात कितपत सत्यता आहे हे तर गावकऱ्यांचं लक्ष याकडे लागून आहे. विद्यार्थ्यांचं भविष्य व आरोग्य आता धोक्यात येऊ पाहत असून बाकी रकमेचा नेमका खर्च कुठे झाला व असे अनेक तर्कवितर्क या ठिकाणी लावले जात आहे. अनेक गंभीर प्रश्न या ठिकाणी समोर उभे ठाकू लागले आहेत. अंगणवाड्या या ठिकाणी का बंद पडलेल्या आहेत? ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष आहे आमच्या कंडारीचं. जितके बी पदाधिकारी झाले आजपर्यंत त्या काळामध्ये कोणत्या पदाधिकाऱ्याने कोणाला टेंडर दिलं हे अजूनपर्यंत कोणाला माहिती नाही. बांधकाम कोणी केलं याचाही ठाव ठिकाणा नाहीये. तो बांधकाम करणारा ठेकेदार कुठे गायब झाला हे ग्रामपंचायतीला सुद्धा माहिती नाहीये. तर ते अर्धवट काम पडलेलं आहे आणि त्याचा खर्च जो झालेला आहे शासनाने जो अंगणवाडीसाठी दिलेला आहे तो शासनाचा वाया गेलेला आहे तो खर्च. त्यामुळे ते हे बांधकाम पडलेलं आहे आणि आमच्या गावचे जे लहान मुलं आहेत अंगणवाडीमध्ये येण्यासारखे ते इकडे तिकडे उन्हातानामध्ये फिरतायत. काय कारण या ठिकाणी अंगणवाड्या बंद पडलेल्या आहेत? महत्वाचं कारण म्हणजे ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष. ग्रामपंचायतीचं पूर्णपणे दुर्लक्ष असल्यामुळे हे काम बंद पडलेलं आहे. सी न्यूजच्या वतीने मतदारांच्या जनजागृतीसाठी लोकशाही ही विशेष मालिका सुरू करण्यात आली आहे. तर बघूया लोकशाहीमध्ये काही मतदारांची मतं. सर्व भुसावळ नागरिकांना मी विनंती करते की 24 एप्रिलला आपल्या इथे मतदान कार्यक्रम असल्यामुळे सर्व नातेवाईकांनी व सर्वांनी आपली पर्सनल कामे बाजूला ठेवून हा मतदानाचा कार्यक्रम अवश्य बजवावा ही नम्र विनंती. मी एक तरुण भारतातील तसेच भुसावळ शहरातील जनतेला व संपूर्ण देशातील तरुणाईला एक आव्हान करू इच्छितो की येत्या 24 तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या मतदानाकरता सर्वांना सुट्टी असेल, परंतु त्या दिवशी आपण त्या सुट्टीचा एक वेगळ्या प्रकारे आनंद न घेता किंवा पिकनिक न मनवता होणाऱ्या मतदानाकरिता आपण सर्वांनी आपल्याला जर आपल्या देशाचं भवितव्य घडवायचं असेल तर मतदान न नाकारता आपण योग्य उमेदवाराला मतदान करावं. नमस्कार. आज मी सर्वांना नम्रपणे विनंती करण्यासाठी हे निवेदन करत आहे की येणाऱ्या 24 एप्रिलला आपल्या संपूर्ण भारताचं भवितव्य ठरणाऱ्या सरकाराची निवडून देण्याची संधी आपल्याला चालून आलेली आहे. मित्रांनो, आपण दररोज आपल्या सामाजिक जीवनामध्ये फिरत असताना वेगवेगळ्या संकटांसाठी वेगवेगळ्या सरकारला जबाबदार धरतो, पण त्याच वेळेस जेव्हा मतदानाचा अधिकार येतो तेव्हा आपल्याला आपले पर्सनल कामं हे पहिले आठवतात आणि आपण मतदानाला जात नाही किंवा जाण्याचा कंटाळा करतो. तर माझी आज आपल्या सर्वांना कळकळीची नम्र विनंती आहे की आपण सर्वजण सुज्ञ आहात, पण आपण मतदान केलं पाहिजे. मतदान करणं हा आपला सार्वभौम अधिकार आहे आणि हा अधिकार जर आपण गाजवला तरच आपण भविष्यामध्ये सरकारवरती टीका करू शकतो की यांनी हे केलं नाही किंवा हे करायला पाहिजे होतं. आणि मला असं वाटतं की आपण सर्वांनी जर त्या दिवशी 24 तारखेला मतदान केलं, आपला हक्क बजावला आणि एक चांगला सरकार जर आपल्या देशाला दिलं तर आपला देश हा समृद्ध होईल, परिपक्व होईल आणि पूर्ण जगामध्ये आपल्या देशाचं नाव मोठं होईल. हाँ, मैं आप सबसे गुजारिश करता हूं कि आने वाले 24 तारीख को प्लीज वोट कीजिए. एक वोट कोई भी अच्छी सरकार को ला सकता है. वोट हमारा अधिकार है, इसको जाया न जाने दें. आप सबसे गुजारिश है मेरी कि प्लीज वोट कीजिए. वोट 24 एप्रिलला बरेचसे मंडळी सुटीच्या माध्यमातून बाहेर निघून जात असतात, याबद्दल काय म्हणणं आहे? याबद्दल असं म्हणणं आहे की त्यांनी सुटी घेऊन जवळजवळ मतदानाचा हक्क दिला पाहिजे.
आणि जे लोक घराच्या बाहेर नाही निघत त्यांनी जरूर मतदानाला जावं अशी माझी आशा आणि इच्छा आहे। नमस्कार, भुसावल केबल नेटवर्क तरफ से ये जो मतदार जागृति अभियान भुसावल शहर में चलाया जा रहा है, उसके लिए हम सब हिंदू सभा न्यास की तरफ से भुसावल केबल नेटवर्क का जाहिर आभार व्यक्त करते हैं, जिन्होंने तरुणाइयों में और भुसावल के हर नागरिक में मतदार जागृति के लिए जो अच्छा प्रयास किया है वो सर्वथा प्रशंसनीय है। उसके लिए हम सबका आभार मानते हैं। रक्षा खडसे यांची प्रचार रॅली मोठ्या जल्लोषात काढण्यात आली। शहराच्या विविध भागातून समर्थकांची अलोट गर्दी या प्रचार रॅली दरम्यान पाहायला मिळत होती। काही ठिकाणी पुष्पवर्षाव झाला तर कुठे औक्षण झालं, काही ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी झाली तर काही ठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव झाला। अशा प्रकारे एका आगळ्या वेगळ्या स्वरूपात रक्षाताई खडसे यांचं भुसावळात जंगी स्वागत करण्यात आलं। श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या भुसावळ शहरातील प्रचार रॅलीचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं। या रॅलीमध्ये फार मोठ्या प्रमाणात कार्यकर्ता वर्गांची सहभाग पाहायला मिळाला। विविध प्रभागात जाऊन नगरसेवक व रक्षाताई खडसे यांनी भेट दिली। यावेळी दीपाली भराटे, रमण भोळे, वासू पाटील, अजय भोळे, पिंटू ठाकूर, सुरेश कोलते, वसंत पाटील, अनिल इंगडे, पुरुषोत्तम लोखंडे, ॲडव्होकेट राजेश झालते, प्राध्यापक सुरवाडे यांच्यासह इतर कार्यकर्ता वर्गाची फार मोठ्या संख्येत उपस्थिती पाहायला मिळाली। त्याचप्रमाणे महिला वर्गाची उपस्थिती यावेळी लक्षणीय होती। मंदिराचं दर्शन घेऊन या ठिकाणी या प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली होती। सरदार वल्लभभाई पटेल यांचं पूजन सर्वप्रथम करण्यात आलं। त्यानंतर सहकार नगर, म्युनिसिपल पार्क, शांतीनगर, शारदा कॉलनी, जळगाव रोड, प्रभात कॉलनी, जुना सातारा, कोळीवाडा या सर्व भागात जाऊन प्रचार रॅली काढण्यात आली। या ठिकाणी रक्षाताई खडसे यांच्या स्वागतार्थ पुष्पवर्षाव करण्यात येत होता। त्यांचं औक्षण देखील करण्यात आलं। ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत झालं। रथ मिरवणूक काढण्यात आली व या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात समर्थकांची गर्दी पाहायला मिळत होती। युवराज लोणारी यांच्या भागात जुना सातारा तसेच भारतनगर या परिसरामध्ये नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेल्या मनीष जैन यांच्या प्रचारार्थ प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या प्रसंगी पालकमंत्री संजयभाऊ सावकारे यांसह राष्ट्रवादीच्या समर्थकांची हजेरी पाहायला मिळाली। माननीय युवराज लोणारी यांच्या जुना सातारा, भारतनगर, महात्मा फुले नगर, भोईनगर व परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेल्या मनीष जैन व पालकमंत्री संजय सावकारे यांची प्रचार रॅली काढण्यात आली। महिला वर्गाची प्रचंड संख्येत उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळत होती। यावेळी राष्ट्रवादीचे समर्थक, त्याचप्रमाणे उदयसिंग काके, राजू आवटे, प्रमोद सावकारे, राष्ट्रवादी कार्यकर्ता वर्ग, राष्ट्रवादी समर्थक फार मोठ्या संख्येत हजर दिसून आले। आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती देखील या ठिकाणी दिसून आली। निवडणुकीच्या मैदानामध्ये 2-2 हात करायला आता सर्व पार्ट्या सज्ज झालेल्या आहेत व प्रचारचा मिनिटाप्रमाणे कार्यक्रम आता सुरू झालाय। बीजेपी प्रचार कार्यालयाचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलंय। माननीय आमदार गिरीशभाऊ चौधरी यांच्या हस्ते सदर प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं असून अनिलभाऊ चौधरी यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली। त्यांच्यासह 250 कार्यकर्त्यांनी बीजेपीमध्ये या ठिकाणी प्रवेश घेतला। भाजपाच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन नुकतंच माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते पार पडलं। भाजपामध्ये 250 कार्यकर्त्यांचा प्रवेश करण्यात आला, ज्यामध्ये भुसावळ नगरपालिका नगरसेवक, सरपंच यांचा समावेश आहे। युवराज पाटील, अशोक चौधरी, रामदास सावकारे, गोटू चाहेल, जीवन अहिरे, रंगलाल पवार, ऋषी शुक्ला, भागवत सावकारे, राहुल सोनटक्के, करण यादव, अनुप खोब्रागडे आदी पदाधिकाऱ्यांनी बीजेपीमध्ये प्रवेश घेतलाय। याचप्रमाणे या प्रसंगी सुनील नेवे, माजी शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र दायमा, राजूमामा भोळे, राजेंद्रनाथ कुलकर्णी, बीजेपी रिपाई शिवसेना यांचे पदाधिकारी व समर्थक उपस्थित दिसून आले। बीजेपीमध्ये अनिलभाऊ चौधरी यांच्या प्रवेशाचे वारे
मागील कितीतरी महिन्यांपासून वाहत होते. काही वेळा म्हटले जायचे की अनिल भाऊ चौधरी हे बीजेपीत प्रवेश करतील, तर काही वेळा या वृत्ताचं खंडन केलं जायचं. अखेर या ठिकाणी सर्वांची आतुरता ही संपलेली आहे. अनिल भाऊ चौधरी यांनी अखेर बीजेपीत प्रवेश केलाय. मात्र यामुळे कुठेतरी मतविभागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण की समर्थक काही वेळेस मतविभागणी करू शकतात व याचा फरक उमेदवारावर देखील जाणवू शकतो. नुकताच माननीय अनिल भाऊ चौधरी यांनी बीजेपीमध्ये प्रवेश घेतलाय. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रवेशाचे वारे हे सुरू होते व अखेर अनिल भाऊ चौधरी यांनी बीजेपीत प्रवेश केला असून या प्रसंगी नुकतंच प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं. येथे उपस्थित असलेल्या अनिल भाऊंनी आपल्या भाषणातून सर्वांना संबोधित केलं. यावेळी बोलताना राष्ट्रवादीच्या 14 वर्षाचा वनवास संपला असल्याचं त्यांनी म्हटलं. आम्ही लोकांना मोठं केलं चंदनाचं झाड म्हणून, मात्र तेच झाड आता बांबुळीचं झालं असल्याचं त्या ठिकाणी नंतर दिसून आल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. कार्यकर्त्यांशी चर्चा करताना मोदीचा उल्लेख केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून यायचा. नरेंद्र मोदीच्या कार्याचा अभ्यास करून बीजेपीत प्रवेश केल्या 6 महिन्यांपासून बीजेपीत प्रवेश करायचा हे निश्चित मनोदय केलं असल्याचं देखील यावेळी ते बोलले. राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे आता हृदयात टोचले असंही त्यांनी या ठिकाणी बोलले. गिरीश भाऊ व नाथाभाऊ हे मोठे बंधू आहेत व त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच आपण बीजेपीमध्ये प्रवेश केला असल्याचं मत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं. नुसतं असं बोलून चालत नाही, तर राबावं लागतं तेव्हा फळ मिळतं असंही देखील वक्तव्य त्यांनी या प्रसंगी केलं. कार्यकर्ते ही माझी खरी प्रॉपर्टी आहे आणि ती न संपणारी असण्याचा विश्वास त्यांनी या ठिकाणी दर्शवला. अनिल भाऊंच्या बीजेपी प्रवेशामुळे निश्चितच मत विभागणी झालीय, कार्यकर्त्यांची विभागणी झालीय व याचा परिणाम एखाद्या वेळेस उमेदवाराला देखील पडू शकतो हे नाकारता येत नाही. तो सुनील उगवला. आज आपण सर्वांनी या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. अनिल भाऊंनी या ठिकाणी सांगितलं, अनेक दिवस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. सुरुवातीला 95 मध्ये मला वाटतं मी ज्यावेळेला पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेला शिवसेनेमध्ये होते. संतोष भाऊ त्या ठिकाणी शिवसेनेत होते, अनिल भाऊ शिवसेनेत होते. आपण सर्व शिवसेनेमध्ये होतात. आपण काही नवीन इकडे आलात, या परिवारामध्ये आलात अशातला कुठलाही भाग नाही. पूर्वीपासून ते शिवसेनेमध्ये होते. परंतु मधल्या काही काळामध्ये दुरावा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते गेले, प्रामाणिकपणे तिथे राहिले, प्रामाणिकपणे काम केलं, नगरपालिकेत सत्ता आणली, आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे केले. परंतु त्यांच्या पदामध्ये काय पडलं सर्वांचं तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो. तो तुम्ही या ठिकाणी सांगितलं मताधिक्य कोणाला किती मिळेल, पण तुमच्या अपरोक्ष मी सगळ्यांना सांगून टाकलेलं आहे की आता भुसावळ तालुका नंबर 1 राहील. सर्वाधिक मताधिक्य हे भुसावळमधून या ठिकाणी मिळणार आहे. मनीष दादांनी आमचं तिकीट घेतलं, मी त्यांना म्हटलं नका घेऊ, बाबूजी नाही समजलं, माझे त्याचे पारिवारिक संबंध आहेत, चांगले संबंध आहेत. मी त्यांना 3-3 वेळा सांगितलं की अशी चूक करू नका, लोकसभेला आपलं काम नाही. ठीक आहे, त्यावेळेला 500 मत होते, सुभेदार तुमच्या सोबत होते, शिवसेना सगळी तुमच्या सोबत होती म्हणून पैशाच्या भरोशावर काम जमलं. पण 17 लाख लोक मतदारांमध्ये तुम्ही टिकू शकणार नाही. तुमचं काम काहीच नाहीये. 4 वर्ष झाले तुम्ही खासदार आहे. ऐकलं का तुम्ही बाबूजी खासदार त्यांनी काही काम तोंड उघडलं म्हणून, काही काम केलं म्हणून? नाही. 3 वर्ष मनीष दादाच्या ठिकाणी आमदार आहेत. काय केलं? मुलांना घेतलं, मुंबई दाखवतो, कोणाला म्हटलं नागपूर दाखवतो, 2-3 सहली काढल्या, कापूस परिषद घेतली, काहीच नाही. उपयोग काहीच नाही या गोष्टींचा. पैसा आहे, खर्च करतायत, 1000-2000 लोकांना तुम्ही काही दर्शन घडवलं. एकदा कुठे काही लोकांना तीर्थक्षेत्रात घेऊन गेले 100-200-500, तेवढ्याने तुमचं काम होत नाही मित्र. आज मी तुम्हाला सांगतो की 100 कोटी 50 कोटी खर्च करण्याची भाषा करतात. मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही फक्त 50 लाख रुपये तुम्ही वर्षाला खर्च करा. 50 लाख खर्च करा, चांगलं आरोग्याचं काम करा, लोकांच्या सुखदुःखात जा. आदल्या नदल्या माणसाला तुम्ही मुंबईला घेऊन जा, जळगावला करा, हॉस्पिटल उघडा. 100 कोटी इलेक्शनमध्ये खर्च करतात, 50 कोटीमध्ये लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. या समजा मी ज्या पक्षाचं काम करत होतो त्या पक्षात आम्ही लोक मोठी केली. बुलचुकने आम्ही झाड लावलेलं होतं एक, का आम्हाला वाटलं चंदनाचं झाड असेल, ते बाबोईच्या काट्याचं झाड निघालं. ते नंतर कळालं. काही अनुभव आले, काही शिकायला भेटलं, काही जवळच्या मित्रांकडनं शिकायला भेटलं. पण हे सगळं पाहत असताना जेव्हा मला खोटं फसवण्यात आलं, माझ्यावरती खोटे आरोप करून खोट्या पद्धतीने मला बाहेर करण्यात आलं, तेव्हा मी मनाशी हे बांधलं होतं की मला राष्ट्रवादीत राहायचं नाही. पण 2.5 महिने परत आम्ही बघितलं तिथून आल्यानंतर की राष्ट्रवादीत काही सुधारणा येते का. पण नाही, राष्ट्रवादीचे नेते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने
राजकारण करत होते आणि त्यांची प्लॅनिंग वेगळ्याच पद्धतीची होती आणि ते माझ्या मनाला काही पटले नाही. पत्रकारांनी मला मागच्या वेळेस विचारलं होतं की भाऊ आता तुमचं काय म्हणणं आहे, तर मी तिथे स्टेटमेंट दिलं होतं की घड्याळाचे काटे माझ्या हृदयात. काटे हृदयात असले म्हणजे त्रासच होणार ना, तर ते काटे माझ्या हृदयात घुसत होते. आज ही चांगली वेळ आली आहे. पूर्ण देश मोदी साहेबांच्या पाठीशी आहे. युवक वर्ग मोदी साहेबांच्या पाठीशी आहे. युवक वर्गांना एक वेगळी अपेक्षा लागलेली आहे मोदी साहेबांकडनं, किंवा मोदी साहेब हे युवकांचं भलं होईल. मोदीजी आल्यानंतर तर ज्या अपेक्षाने युवक वर्ग, माझा तरुण मित्र, ज्या अपेक्षेने तळागाळातला माणूस ज्या अपेक्षेने बघतोय की मोदीजींची सरकार आली म्हणजे कुठेतरी गरीब माणसाचं भलं होईल, शेवटच्या माणसाचा अश्रू पुसला जाईल, अशा पद्धतीने कार्य होईल. आम्हाला मोठं करण्यामध्ये ह्या सर्व परिवाराचा हात आहे आणि हा परिवार जो इथे जमलेला आहे, भाऊ मी शिवसेनेत होतो तेव्हाचा माझा परिवार जसा तसा इथं आहे आणि आज मला असं वाटायला लागलं की हा माझा परिवार किती मोठा झाला आणि ज्या परिवाराशी मी जोडतोय, मी त्यांच्या सोबत आहे, त्या परिवारांना विनंती करतो की मी तुमचा भाऊ आहे. प्रत्येकाचं मन जिंकून, प्रत्येकाशी जोडून घेऊन तुमच्या सोबत पुढचं जीवन उभं आयुष्य कटवायला गवाही देतो आणि तुम्ही जो विश्वासगिरी भाऊ टाकलेला आहे त्या विश्वासाला जीवनात तडा जाऊ देणार नाही. आज ही चांगली वेळ आली आहे. पूर्ण देश मोदी साहेबांच्या पाठीशी आहे. युवक वर्ग मोदी साहेबांच्या पाठीशी आहे. युवक वर्गांना एक वेगळी अपेक्षा लागलेली आहे मोदी साहेबांकडनं, किंवा मोदी साहेब हे युवकांचं भलं होईल. मोदीजी आल्यानंतर तर ज्या अपेक्षाने युवक वर्ग, माझा तरुण मित्र, ज्या अपेक्षेने तळागाळातला माणूस ज्या अपेक्षेने बघतोय की मोदीजींची सरकार आली म्हणजे कुठेतरी गरीब माणसाचं भलं होईल, शेवटच्या माणसाचा अश्रू पुसला जाईल, अशा पद्धतीने कार्य होईल. ज्या पद्धतीने समोरच्यांना वाटतंय, धनदांडग्या लोकांना वाटतंय, भांडवलदारांना वाटतंय की पैसा म्हणजे राजकारण आहे, मित्रांनो तसं नाही. आणि तुम्हाला विनंती करतो, कडकडीची विनंती करतो, आज जर हा धनदांडगा मनुष्य आपल्या छातीवर बसला तर 30-40 वर्ष उठणार नाही. राजकारण तुमच्या हातातून निघून जाईल, कारण पैसा सर्व काही मोठं राजकारण होऊन जाईल आणि गोरगरीब मनुष्य तो इलेक्शन लढू शकणार नाही. आजचे बातमीपत्र इथे संपले. धन्यवाद.